चला 2 मिनिटं सर्वांची वाट पाहूयात. त्यापूर्वी सर्वांनी काय करायचंय, नवीन चॅप्टर स्टार्ट करण्याच्या पूर्वी काल जे आपण शिकलेलो आहोत त्यातले लास्ट जे क्वेश्चन्स आहेत ते 4-5 क्वेश्चन्स आपण वाचायचे आहेत, जेणेकरून आपली रिव्हिजन होईल. नावात बदल या चॅप्टर मध्ये आपण काय पाहिलं, पहिल्यांदा मेन क्वेश्चनचा आन्सर काढायचं, जे की लास्टला क्वेश्चन विचारलेला आहे तो क्वेश्चन पहिल्यांदा रीड करायचा आणि नंतर जो काही डाटा आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, कशाला काय म्हटलेलं आहे हे आपण नंतर वाचायचं, हो की नाही. पहिल्यांदा मेन क्वेश्चन कोणता वाचायचा, शेवटची लाईन. शेवटच्या लाईन मध्ये आपल्याला समजतं की मग क्वेश्चन काय दिलाय, मग त्या क्वेश्चनचं काय करायचं, जो काही मेन आन्सर असणार आहे ते शोधायचं आणि नंतर त्या शब्दाला काय म्हणलेलं आहे ते वरती डाटामध्ये आपल्या दिलेल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला पाहायचं आहे. हे मॅडम मी काल आपल्याला शिकवलंय आणि सांगितलं सुद्धा आहे, हो की नाही. सर्वांना आठवतंय का? आठवतंय सर्वांना? नावात बदल हा चॅप्टर सगळ्यांना क्लिअर आहे का? शिकायचा नवीन चॅप्टर आज मग. ओके. वयवारी हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे आजसाठी आणि कायमसाठी, बरं का. मॅथ मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि बुद्धिमत्ता विषयात सुद्धा हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. या चॅप्टर मध्ये तुम्हाला नेहमी क्वेश्चन्स विचारले जातात. क्वेश्चन्स तुम्हाला आज विचारले जाणार आहेत परीक्षेमध्ये, स्कॉलरशिप मध्ये. त्यासोबतच तुम्ही जेव्हा केव्हा कोणत्याही विषयाचा कोणतीही एक्झाम द्याल त्यामध्ये तुम्हाला एजेस यावरती एक तरी क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतोच. मग आता हा प्रश्न आपला सॉल्व्ह करायचा आहे, आपल्याला आता शिकायचंय. या चॅप्टर मध्ये आपल्याला आत्ताच मास्टर व्हायचं आहे, ठीक आहे. या चॅप्टरची इतकी छान प्रॅक्टिस करायची आहे की तुम्हाला भविष्यामध्ये परत हा चॅप्टर अवघड जाऊ नये. चॅप्टर सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल मे बी, पण जसा जसा आपला सराव होईल, तशी जशी आपण अजून जास्त प्रॅक्टिस करू, तेव्हा हा चॅप्टर तुम्हाला सोपा जाणार आहे. आज काय करणार आहेत आपण, वयवारी या चॅप्टर मध्ये जे काही बेसिक पॉइंट्स असणार आहेत त्या बेसिक पॉइंट्स वरती आपण काय करणार आहेत, आज ते बेसिक पॉइंट आपण टार्गेट करणार आहोत, ठीक आहे. बेसिक पॉइंट आपण आज टार्गेट करणार आहोत. हे बेसिक पॉइंट्स काय असतील, तर तुम्हाला एजेस हा चॅप्टर सॉल्व्ह करताना जे काही क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठी तुम्हाला जी आधी माहिती असावी लागते त्याला म्हणायचं बेसिक, ठीक आहे. आज आपण पाहायचंय वयवारी एजेस. चला सर्वांनी हेडिंग द्या आपल्या वहीमध्ये, एजेस वयवारी. चॅप्टरचं नाव लिहायचं सर्वांनी आणि थोडस एनर्जेटिक, थोडस उत्साह असल्यासारखं अंगामध्ये जरा दाखवा. सगळेजण असं वाटतंय की झोपेतनच सगळेजण उठलाय आता जस्ट. ओके. हम्म. आता बेसिक मध्ये काही गोष्टी महत्वाच्या आपल्याला माहित करून घ्यायच्यात. काय तर मला सांगा, तुमचं आजचं वय काय आहे? आजचं वय काय सगळ्यांना तुम्हाला माहितीये का, तुमचं एज किती आहे? ओके. ओके. 10. चला सगळ्यांना तुमचं वय तरी माहिती आहे याचा अर्थ. बघा, जर तुमचं मला सांगा आजचं वय 10 असेल तर आणखी 3 वर्षानंतर तुमचं वय किती असेल रे? आणखी 3 वर्षानंतर तुमचं वय किती असेल सांगा बरं? ज्यावेळेस तुम्ही 8वी ला जाल त्यावेळेस तुमचं वय किती असेल? 13 असेल, हो की नाही? ओके, करेक्ट. आता आधी पाहूयात की आपण सध्याचं वय, आजचं वय याला कोणते कोणते शब्द आपल्याला सांगितले जाऊ शकतात, ठीक आहे. चला माझ्यासोबत लिहून घ्यायचे हे बेसिक. पहिला क्वेश्चन आहे, पहिला पॉइंट आहे आजचे वय. आजचे वय. आजचं वय म्हणजे काय, तर सध्याचं आपलं चालू वय, हो की नाही, सध्याचे वय. आता जर तुम्हाला दिलं सध्याचं वय असं दिलं किंवा आजचं वय दिलं तर दोन्हीचा अर्थ सारखाच आहे हे लक्षात ठेवा. सध्याचे वय किंवा आत्ताचे वय.
सध्याचं वय किंवा आत्ताचं वय. ठीक आहे. आत्ताचे वय हे तिन्ही शब्द इक्वल मिनिंगचे आहेत, एकाच अर्थाचे आहेत, हे लक्षात ठेवा. आजचे वय, सध्याचे वय आणि आत्ताचे वय. आत्ताचे वय इथं स्लॅश टाकायचंय किंवा असं टाकायचं. ठीक आहे. आता त्याला काहीतरी आणखी वेगळंच करून ठेवाल तुम्ही. चला नेक्स्ट पॉइंट पहा. सेकंड पॉइंट काय म्हणतो, तर पूर्वीचे वय म्हणजे काय बघा. पूर्वीचे वय, पूर्वीच म्हणजे काय, आधीचं वय, हो की नाही. पूर्वीचे वय. पूर्वज म्हणजे काय असतात सांगा बरं. पूर्वी होऊन गेलेले असतात की नाही आपल्या आपले जे जी आपली काही ही असते, समजा आपली जनरेशन असते, त्या पूर्वीची जनरेशन म्हणजे पूर्वज असतात आपले, हो की नाही. तर पूर्वीचं वय म्हणजे काय असेल मग, आपलं आधीचं वय. आताचं वय आहे का मग ते, नाही. आजच्या वयाच्या, आजच्या वयाच्या आधीचे वय, आधीचे वय. आजच्या वयाच्या आधीचं वय म्हणजे काय, तर पूर्वीचं वय. ठीक आहे. जर तुम्हाला दिलं आजच्या वयाच्या आधीचे वय असं जर दिलं तर त्याचा अर्थ काय आहे मग, पूर्वीचे वय. जर तुम्हाला दिलं सध्याचे वय किंवा आत्ताचे वय तर त्याचा अर्थ काय आहे, आजचे वय. लक्षात ठेवा. इथं सुरुवात आपली इथपासून होतीये. जर तुम्हाला आपले हे पॉइंट तुमचे एक एक क्लिअर होत गेले तर आपला मेन चॅप्टर आहे तर तुम्ही जास्त स्ट्रॉंग व्हाल. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉइंट पहा. नंतरचे वय. आता नंतरचे वय म्हणजे काय असेल, नंतरचे वय. नंतरचे वय म्हणजे आजच्या वयाच्या, आजच्या वयाच्या नंतरचे वय. आजच्या वयाच्या नंतरचे वय म्हणजेच नंतरचे वय. जर तुम्हाला नंतरचं वय हा शब्द आला तर याचा अर्थ काय, ते वय आपलं पूर्वी असणार आहे का, तर नाही. ते वय आजचं असणार आहे का, तर नाही. आपल्या भविष्यात आपलं जे काही एज असणार आहे ते वय असणार आहे आपलं नंतरचं वय. किती वर्षानंतर काढायचे किंवा काय काढायचे हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. चला हे पॉइंट्स 3 क्लिअर आहेत का. आजचं वय म्हणजे सध्याचं वय, आत्ताचं वय. पूर्वीचं वय म्हणजे आजच्या वयाच्या आधीचं वय आणि नंतरचं वय म्हणजे आजच्या वयाच्या नंतर येणारं वय तुमचं. ठीक आहे. डन. ओके. चला नेक्स्ट आता जाऊया थोडस पुढं. आता आपल्याला यामध्ये क्वेश्चन्स काय विचारतात, ठीक आहे, हे आपण पाहूयात. क्वेश्चन्स, क्वेश्चन टाइप. तुम्हाला यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात हे आपण पाहूयात. काय करतात तर एखाद्या व्यक्तीचं, ठीक आहे, एखाद्या पर्सनचं तुम्हाला आजचं वय दिलं जातं, आजचे वय सांगितले जातं आणि तुम्हाला काढायला सांगितलं जातं की आणखीन पर्टिक्युलर वर्षानंतर किंवा वर्षाआधी, आधी किंवा नंतर असणारं जे वय आहे ते तुम्हाला काय केलं जातं, विचारलं जातं. ठीक आहे. आणखीन काय करू शकतात, तुम्हाला काय विचारू शकतात, एक मिनिट. चला आणखीन काय विचारू शकतात तुम्हाला, तर दोन व्यक्तींच्या, टू पर्सनच्या, दोन व्यक्तींच्या वयांची सम दिली जाते. काय केली जाते तुम्हाला, का आणखी काय केलं जातं, तर दोन व्यक्तींच्या वयांची तुम्हाला बेरीज दिली जाते. काय केली जाते, तर दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज, सम म्हणजे काय, बेरीज दिली जाते. आणि तुम्हाला काय केलं जातं मग, या दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीचं वय विचारलं जातं. काय केलं जातं, दोन व्यक्तींचं वय तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यापैकी तुम्हाला एका व्यक्तीचं वय जे आहे ते तुम्हाला काय करणार आहे, ते तुम्हाला विचारणार आहेत. ठीक आहे.
चला, इथपर्यंत लिहून घ्या सर्वांनी व्यवस्थित. चला, 2 व्यक्तींचं वय दिलेलं आहे आणि त्या दोघांच्या वयांची बेरीज तुम्हाला दिलेली आहे. तर त्या दोघांचं वय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा त्या दोघांच्या वयापैकी एकाचं वय पर्टिक्युलर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणखीन काय केलं जाऊ शकतं, तर एखाद्या व्यक्तीचं वय तुम्हाला दुप्पट करून किंवा निमपट करून किंवा मग अर्धा करून, अर्ध म्हणजे काय, हाफ हाफ करून किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला काय करतील, तिप्पट चौपट कोणताही असा अंक तुम्हाला सांगतील, पर्टिक्युलर अंक सांगतील. त्या व्यक्तीच्या वयाला तुम्हाला दुप्पट करायला सांगतील, निमपट करायला दिलेला असेल किंवा अर्ध केलेलं असेल आणि तिप्पट केलेलं असेल, तर तुमच्या व्यक्तीचं आजचं वय किती आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. परत आणखी काय केलं जातं, तर अपूर्णांकामध्ये म्हणजे जसं की 2 व्यक्तींचं वय, आजचं वय त्यांचं 3 जसे 4 आहे, तर आणखीन 5 वर्षानंतर किंवा 5 वर्षाआधी त्यांचं वय किती असेल ते तुम्हाला काढायला सांगू शकतात. यासारखे खूप व्हरायटीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि या सगळ्या व्हरायटी, यापेक्षा खूप जास्त व्हरायटी असणार आहेत क्वेश्चनच्या. त्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस आपली होणार आहे. चला, क्वेश्चन टाइप लिहून घ्या सर्वांनी. काय काय असू शकतात मिनिमम बेसिक क्वेश्चन्स काय काय असू शकतात लिहून घ्या. ओके. हम्म. ओके. चला, वेल डन. झाले सर्वांचं. होऊन झालं असेल तर चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करा सर्वांनी. ओके. चला, मग आता थोडंसं पुढे जाऊया. ठीक आहे. आता बेसिक गोष्टी आज आपल्याला कव्हर करायच्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला आज मास्टर व्हायचं एवढंच लक्षात ठेवा. जास्त या क्वेश्चन टाईप कडे आपण आताच नाही जाणार आहेत. तुमचं बेसिक आपण जास्त स्ट्रॉंग करायचा प्रयत्न आज करणार आहोत. ठीक आहे. चला, माझ्यासारखं सर्वांनी लिहून घ्यायचंय. चला बरं, वहीमध्ये आपल्या आजचं वय दिलंय तुम्हाला. आजचे वय दिले असल्यास आजचं वय दिले असल्यास पूर्वीचे 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 किंवा नंतरचे वय काढणे. चला, मेन क्वेश्चन लिहा. आजचं वय दिले असल्यानंतर आपल्या पूर्वीचं किंवा नंतरचं वय आता काढायला आपल्याला शिकायचं. ठीक आहे. चला, त्यामध्ये सर्वांनी लिहायचं इथं आजचे वय. इकडच्या बाजूला लिहायचं पूर्वीचं वय आणि थर्ड कॉलम मध्ये लिहायचंय नंतरचं वय. नंतरचे वय. चला,
आता काय करणार आहे मी तुम्हाला एक दोन जे आजचं वय मी तुम्हाला देणार आहे आणि पूर्वीचं किती वर्षानंतर वय किती असेल हे मी तुम्हाला आता काढायला शिकवणार आहे. नंतरचे काही क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. ठीक आहे. चला बघा, आजचं वय समजा निकिताचं आजचं वय जे आहे ते 20 आहे. किती आहे? 20 आहे. तर 5 वर्षानंतर तिचं वय किती असेल? 5 वर्षानंतर निकिताचं वय आपल्याला काढायला सांगितलं असेल, तर मला काय करावं लागेल? तिचं आजचं वय मला माहितीये आणि 5 वर्षानंतर तिचं वय किती असेल, तर अजून 5 वर्षांनी वाढेल. हो की नाही? 5 वर्षानंतर म्हणले, मग मी काय करणार? तर आजच्या वयामध्ये हे 5 वर्ष मी ऍड करणार आहे. बघा, मग वय निकिताचं 5 वर्षानंतर काय असेल? तर 20 अधिक 5 बरोबर 25 हे निकिताचं 5 वर्षानंतर वय असेल. हो की नाही? आता जर मला विचारलं त्यांनी निकिताचं 5 वर्षापूर्वी वय विचारलं, 5 वर्षापूर्वी, तर मला काय करावं लागेल? निकिताचं मला आजचं वय माहितीये, हो की नाही? मग आता निकिताचं आजचं वय मला माहितीये, तर 5 वर्षापूर्वी काय करावं लागेल मग मला? 5 वर्षापूर्वी ती 5 वर्षांनं लहान असेल. किती वर्षांनं लहान असेल? 5च वर्षांनं लहान असेल. मग आता मला काय करावं लागेल? तर हे तिचे 20 वर्ष आणि त्यामध्ये मला काय करायचं, तर 5 वर्ष मायनस करावे लागतील, वजा करावे लागतील. का बरं करावे लागतील? कारण ती 5 वर्षापूर्वी 5 वर्षांनी लहान होती. हो की नाही? मग आता ही तिचं आजचं वय 20 वर्ष आहे, तर 5 वर्षाखाली किती वर्षाची असेल ती? 20 वजा 5 बरोबर 15 वर्ष. निकिताचं 5 वर्षापूर्वी वय किती असेल? 15 आणि 5 वर्षानंतर वय किती असेल? तर 25 असेल. चला, क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, वेल डन. चला, हुशार आहेत तुम्ही. चला, सगळेजण हुशार आहात. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. तुम्ही सोडवणार आहात. ठीक आहे? मी विचारणार आहे तुम्हाला, तुम्ही सांगणार आहे. ठीक आहे? बघा, एखाद्या व्यक्तीचं जसं की समजा अमोलचं, ठीक आहे? अमोलचं आजचं वय तुम्हाला दिलेले 15 वर्ष. ठीक आहे? अमोलचं तुम्हाला आजचं वय दिलेले 15 वर्ष आणि आता तुम्हाला काढायचंय 7 वर्षानंतर अमोलचं वय किती असेल? 7 वर्षानंतर आणि इकडे काढायचंय तुम्ही 7 वर्षाआधी. पहिल्यांदा 7 वर्षाआधी किती वर्षानंतर किती होईल हे मला सांगा आणि मला नंतर सांगा की 7 वर्षाआधी त्याचं वय किती येईल? 7 वर्षानंतर किती होईल? ओके. काय करावं लागेल तुम्हाला? आजचं वय तिचं 15 आहे. अमोलचं आजचं वय 15 वर्ष आहे. तर 7 वर्षानंतर जर मला वय काढायचं असेल, तर काय करावं लागेल? त्या 15 मध्ये अजून मला 7 वर्ष वाढवावे लागतील. प्रत्येक वर्षी अमोल 1-1 वर्षाने मोठा होणार आहे. हो की नाही? ओके, वेल डन. शाबास. चला बघा, आजचं वय अमोलचं आहे 15 आणि मग 7 वर्षानंतर जर मला वय काढायचं असेल, तर काय करावं लागेल? आजचं वय आहे 15 आणि 7 वर्षानंतर जर वय हवं असेल मला, तर अमोल वाढणार आहे 7 वर्षांनी. म्हणजेच मग अमोलचं 7 वर्षानंतर वय किती असेल? तर 15 अधिक 7 बरोबर 22 वर्ष हे अमोलचं 7 वर्षानंतर वय असणार आहे. आता बघूयात अमोलचं 7 वर्षाआधी वय किती असणार आहे. ठीक आहे? बघा, अमोलचं आजचं वय किती आहे? 15 आहे. पण आता मला 7 वर्ष आधी काढायचंय. 7 वर्ष आधी तो काय असेल? 1 वर्ष लहान होत जाईल का? तर नाही. लहानपासूनच आपण मोठे होतो, हो की नाही? पण वय काढताना आपण 7 वर्ष आधी किती वय आहे हे काढू शकतो. आता बघा, आजचं वय तुमचं 15 आहे, तर 7 वर्ष आधी वय काढायचं तुम्हाला, तर मग काय करायला लागेल? वजा 7 करावं लागेल. मग तुमचं उत्तर किती येईल? 15 वजा 7 बरोबर 8 वर्ष. म्हणजे अमोलचं 7 वर्षाआधी वय किती असेल? तर 8 वर्ष असेल. चला, ओके, वेल डन. आता मी काय करणार आहे तुम्हाला एक वेगळा क्वेश्चन देणार आहे. आता तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. आता मी नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला मी टाइप सांगतेय. मी काय सांगतेय, तर गीताचं 10 वर्षापूर्वी, गीताचं 10 वर्षापूर्वी हा क्वेश्चन मी करून दाखवणार आहे. लक्ष द्या. ठीक आहे? गीताचं 10 वर्षापूर्वी वय होतं 28 वर्ष. किती होतं गीताचं वय? 28 वर्ष.
तर तिचं आजचं वय किती? तर गीताचं आजचं वय व 5 वर्षानंतर वय किती असेल ते आपल्याला काढायचंय. चला बघा, आपल्याला माहितीये काय, तर गीताचं 10 वर्षापूर्वी वय किती होतं हे आपल्याला माहितीये. हो की नाही? मग आता बघा, गीताचं 10 वर्षापूर्वी वय किती होतं? 28 होतं. मग जर मला आजचं वय काढायचं असेल, तर मला काय करावं लागेल? 10 वर्षापूर्वी गीता 28 वर्षाची होती. मग तिचं आजचं वय काढण्यासाठी मला काय करायला लागेल? हे 28 10 वर्षापूर्वीचं वय अधिक मला तिला 10 वर्षांना काय करावं लागेल? आता वाढवावं लागेल, मोठं करावं लागेल आजचं वय काढण्यासाठी. हो की नाही? बघा, मग 28 अधिक 10 मी करणार, त्यावेळेस माझं उत्तर काय येणार? 38 वर्ष. म्हणजेच गीताचं आजचं वय किती झालं मग? 38 वर्ष झालं. मला आजचं वय मिळालं. आता मग मला डायरेक्टली 5 वर्षानंतर वय काढता येईल का? हो, तर ती आजच्या वयाच्या 5 वर्षांनी मोठी असणार आहे. म्हणजेच 38 अधिक 5 मला करावं लागणार आहे. करेक्ट? चला किती होतात 38 अधिक 5? 43. ओके, वेल डन. शाबास. चला. समजतंय. तुम्हाला यापैकी कोणताही पॉइंट देऊ आजचं वय दिलं असेल किंवा नंतरचं वय दिलं असेल, तर तुम्ही या तिन्ही टर्म काढू शकता. एखाद्या पर्टिक्युलर वर्षानंतरचं वय, आजचं वय आणि आजच्या वयाच्या आधीचं वय, पूर्वीचं वय तुम्ही काढू शकता. चला, आता एक क्वेशन मी तुम्हाला देतेय, तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. ठीक आहे? चला, तर अ, तर दिव्याचं आजचं वय सॉरी दिव्याचं 5 वर्षापूर्वी वय 5 वर्षापूर्वी वय आहे 17. किती आहे दिव्याचं वय 5 वर्षापूर्वी? 17 आहे. तर तिचं आजचं वय काढा आणि नंतर तिचं काढा. 1 मिनिट थोडंसं सावकाश घ्या, चुका करू नका आणि नंतर 3 वर्षानंतर तिचं वय किती असेल मला ते सांगा चला. पहिल्यांदा काढायचंय आजचं वय, नंतर काढायचं 3 वर्षानंतरचं वय. 22 बर. ओके. आजचं वय 22 बर. चला बाकीचे काय म्हणताय? आजचं वय किती असेल दिव्याचं? 25. आदित्य एक वेळेस परत विचार कर. काय करायचंय तुला? तिचं दिव्याचं तुला 5 वर्षापूर्वीचं वय माहितीये. म्हणजे आता तिचं वय आता ती किती वर्षांनी वाढलेली असेल? 5 वर्षांनी तिचं आजचं वय वाढलेलं असेल. हो की नाही? मग 17 मध्ये तुला काय करायला लागेल आदित्य? 5 ऍड करावे लागतील. कर बरं व्यवस्थित. 25 होत नाहीत. हां, पुढचं सांगतोय का आदित्य? ओके, ओके. बर. आधी मला आजचं वय सांगा बरं. 3 वर्षानंतरचं सांगू नका. आजचं वय. ओके. वेल डन. शाबास. ओके. वेल डन. करेक्ट. करेक्ट. बघा, मला दिव्याचं 5 वर्षापूर्वीचं वय माहित होतं. 17 होतं. तर तिचं आजचं वय काय असेल? 17 अधिक किती वर्षाखाली होतं हे? 5 वर्षाखाली होतं. मग मला आजचं वय काढायचं असेल तर काय किती ऍड करावे लागतील? 5 ऍड करावे लागतील. 17 अधिक 5 बरोबर किती वर्ष होतात? 22 वर्ष होतात. म्हणजे दिव्याचं आजचं वय किती वर्ष आहे? 22 वर्ष आहे आणि आणखी 3 वर्षानंतर दिव्या किती मोठ्या वर्षांनी होणार आहे? किती मोठी होणार आहे? तर 3 वर्षांनी मोठी होणार आहे. हो की नाही? मग काय करायला लागेल तुम्हाला? या 22 मध्ये आणखी 3 ऍड करावे लागतील. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे मग? 25 वर्ष. चला. ओके. वेल डन. शाबास. चला आता एक काय करायचं सर्वांनी? छान मस्तपैकी आपल्या बोर्डवरती सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचंय. चला बरं. जसं मी लिहिलंय तसं तुम्ही पण लिहायचंय तुमच्या वहीमध्ये आणि मला सगळं दाखवायची तुमची वह्या सगळ्यांच्या मी चेक करणार आहे. चला. ओके. वेल डन. शाबास. जमतंय सगळ्यांना. बेसिक तर जमतंय आपल्याला. आता नक्की पुढच्या गोष्टी पण जमणारच आहेत. हो की नाही? चला सगळ्यांनी लिहा व्यवस्थित. जिथं ज्यांचं वय दिलंय तिथंच लिहा. नाहीतर खालचं वय वरती, वरचं वय खालती असं लिहून सगळ्यात चुका करून टाकाल. एक-एक व्यक्तीचं वय लिहा. पहिल्यांदा एका व्यक्तीचं वय लिहायचं, तिचं 5 वर्षापूर्वीचं वय लिहायचं, नंतर 5 वर्षानंतरचं वय लिहायचं. नंतर एक लाईन कोरी सोडून द्यायची. नेक्स्ट लाईनमध्ये दुसऱ्या व्यक्तीचं वय घ्यायचं आजचं, 7 वर्ष आधीचं वय काढायचं आणि 7 वर्षानंतरचं वय लिहायचं. हं? चला.
तर झालंय सगळ्यांचं डन. ओके ओके श्रवण, एक वेळ सांगितलं तरी श्रवण मॅडमला समजतं बरं का. ओके चला, आता मला आणखी एक गोष्ट तुमच्याकडनं तुम्हाला मी शिकवायची आहे. चला तर इथपर्यंत सगळ्यांचं झालं आहे, मी असं कन्सिडर करतेय. चला आता बघा, मगाशी काय केलं मी तुम्हाला, पूर्वीचं वय दिलं, तुम्ही आजचं वय आणि नंतरचं वय काढलं. ठीक आहे, आता तुम्हाला मी नंतरचं वय देणार आहे. नंतरचं वय अमितचं 8 वर्षानंतरचं वय, 8 वर्षानंतर अमितचं वय आहे 27. ठीक आहे, तर मला सांगा की अमितचं आजचं वय किती असेल आणि आजच्या वयाच्या 2 वर्षा आधी वय किती असेल. आजचं वय आणि आजच्या वयाच्या 2 वर्षा आधी वय किती असेल ते काढायचे. बर ओके. बाकीचे चला ट्राय करा. बर 27 मधनं किती वजा करायला लागतील, 8 वजा करायला लागतील आजचं वय काढायचं म्हणल्यास. आणि 2 वर्षापूर्वीचं वय काढायचं म्हणल्यास काय करायला लागेल, आजच्या वयामधनं अजून 2 वर्ष वजा करायला लागतील. ओके वेल डन. चला छान. ओके करेक्ट. ओके वेल डन. करेक्ट करेक्ट. चला बघा, अमितचं आपल्याला नंतरचं वय माहितीये, 8 वर्षानंतर 27 वर्ष आहे. जर मला अमितचं आजचं वय काढायचं असेल तर काय करायला लागेल, आणखी 8 वर्षानंतर किती वर्षांनी मोठा झालेला असेल तो, 8 वर्षांनी मोठा झालेला असेल आणि मला आजचं वय काढायचं असेल तर जर त्याला काय करायला लागेल, मला 8 वर्षांना कमी करावं लागेल, हो की नाही. मग 27 वजा 8 बरोबर किती येतात, 19. म्हणजेच अमितचं आजचं वय किती झालं, मग 19 वर्ष झालं. आणि जर मला अमितचं आजच्या वयाच्या 2 वर्षा आधी वय काढायचं असेल तर किती असेल, 19 वजा 2 बरोबर 17. चला सर्वांनी लिहून घ्यायचंय. आता जाऊयात आपण नेक्स्ट पॉइंट कडे. एवढं लिहून घ्या सगळ्यांनी, मग नंतर जाऊयात आपण नेक्स्ट बेसिक क्वेश्चन कडे. चॅप्टर सोपाच असतो, फक्त सांगण्याची पद्धत, समजून घेण्याची पद्धत महत्वाची आहे. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट आतापासून केलं तर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन विचारू द्या, पहिल्यांदा क्लासमध्ये परीक्षेमध्ये तुमचा आन्सर चुकणार नाही, तुम्ही आन्सर एकदम करेक्ट कराल. पण जर एक दिवस क्लास मिस केला, 2 दिवस क्लास मिस केले आणि नंतर जर व्हरायटीचा तो क्वेश्चन संपला सुटला तर तुम्हाला तो समजणार नाही. आणि जर मग तो क्वेश्चन समजला नाही तर मग ती मॅडमची जबाबदारी नसेल की तुम्हाला हा चॅप्टर का येत नाहीये. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांनी क्लासेस रेग्युलर अटेंड करा आणि महत्वाचं म्हणजे लाईव्ह क्लास अटेंड करा. रेकॉर्डिंग तुम्ही पाहून काहीच उपयोग नाही. रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला फक्त काय झालंय हे लक्षात येतं आणि लाईव्ह क्लास मध्ये काय होतंय, आपल्या लक्षात काय येतंय हे तुम्हाला समजतं. चला आता पाहूयात नेक्स्ट बेसिक पॉइंट. सगळ्यांनी असं स्टार मार्क लिहायचा आहे आणि नंतर लिहायचंय दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज. इथे मी 2 सांगतेय कारण की जास्त तर तुम्हाला कॉमन 2च व्यक्तींचे विचारतात. 3 व्यक्तींचं विचारलं तरी काही हरकत नाही, सेम पॉइंट लागू होणार आहे. ठीक आहे, 2 व्यक्तींच्या वयांची बेरीज दिली असल्यास 2 व्यक्तींच्या वयांची बेरीज
दिली असल्यास काही वर्षापूर्वीचे वय काढताना काही वर्षापूर्वीचे वय काढताना ते वय काढताना किंवा वर्षानंतरचे वय काढताना किंवा काही वर्षानंतरचे वय काढताना काही वर्षानंतरचे वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तितक्याच वर्षाने वाढवावे किंवा पूर्वीचे विचारलं तर काय करणार आहे तुम्ही कमी करणार आहे आणि नंतरचं विचारलं तर काय करणार वाढवणार आहेत जर आजचं वय दिलेलं असेल तर ठीक आहे किंवा कमी करावे या पॉइंटचा अर्थ काय आहे ते आपण पाहणार आहोत आधी काय करायचंय पॉइंट लिहून घ्यायचा वहीमध्ये व्यवस्थित आपली वही पाहिली अरे वा किती छान लिहिते हिनं ओके ओके वेल डन ओके चला सर्वांचे होऊ द्यात लिहून ओके चला आता तुमचा माइंडसेट थोडासा चेंज होईल हो की नाही गटात न बसणारी संख्या काढा अंक काढा आकृती काढा मालिका काढा संख्या चिन्हांची मालिका काढा खूप तुम्ही सारखं सारखं कंटिन्यू एकच झोन मध्ये असल्यासारखं होता भरपूर दिवस झालं त्यामुळं आपण असं ठरवलं की आता तुमच्या बुद्धीचा विचार करण्याची पद्धतच चेंज करूयात म्हणून आपण एजेस हा चॅप्टर घेतलेला आहे यामध्ये तुम्ही आता वेगळा विचार करायला शिकाल तुम्हाला थोडीशी माइंडला पण रिफ्रेशमेंट मिळेल बरं का चला झालंय सर्वांचं डन जायचं पुढं ओके डन ईश्वरी छान लिहिलंय चला सोनाक्षी यश श्रवण झाले सर्वांचं अथर्व झोप झाली नाही काय अथर्वची झोप झाली नाही वाटत आणखी हो की नाही अथर्व थोडस पाणी पी बरं फ्रेश वाटतं मग चला जाऊयात आता पुढे जाऊया ठीक आहे आता बघा आपला पॉइंट काय म्हणतोय ठीक आहे दोन व्यक्तींच्या आजच्या वयांची तुम्हाला बेरीज दिलेली आहे बघा जसं की समजा निकिता आणि मनीषा या दोघींच्या वयांची तुम्हाला आजची बेरीज दिलेली आहे 38 वर्ष ठीक आहे दोघींचं वय मिळून त्यांच्या वयांची हिचं वय आणि हिचं वय दोघींचं वय ज्यावेळेस तुम्ही ऍड केलं त्यावेळेस तुम्हाला 38 वर्ष मिळालेलं आहे तर तुम्हाला काही वर्षापूर्वीचं वय काढताना या दोघींचं काही वर्षापूर्वीचं वय काढताना किंवा काही वर्षानंतरचं वय काढताना दोघींचं वय सुद्धा तुम्हाला तेवढ्याच वर्षाने कमी करावं लागणार आहे किंवा तेवढ्याच वर्षानं वाढवावं लागणार आहे याचा अर्थ काय करायचं तुम्हाला ते आपण पाहूया ठीक आहे चला पॉइंट सगळ्यांचा लिहून झालाय व्यवस्थित महत्वाचा आहे चला आता लिहायचंय आजच्या वयाची बेरीज आजच्या वयाची बेरीज ठीक आहे इकडं लिहायचंय वर्षापूर्वी
पूर्वी आणि इकडच्या बाजूला लिहायचंय वर्षानंतर. चला आता आपल्याला दोन व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज दिलेली, ठीक आहे. तुम्हाला काही वर्षानंतरच त्यांचं वय काढायचंय किंवा काही वर्षापूर्वीचं वय काढायचंय किंवा काही वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज दिली असेल तर आजच्या वयाची बेरीज काढायची आहे आणि काही वर्षानंतर दिलेल्या त्यांच्या वयांची जी बेरीज आहे ती तुम्हाला काढायची आहे. कशी काढायची असते ते मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. बघा संजय, पहिला क्वेश्चन, ठीक आहे. संजय आणि अजय या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज आहे 37 वर्ष. किती आहे? दोघांच्या वयांची बेरीज 37 वर्ष. तर 5 वर्षानंतर किती त्यांची बेरीज असणार आहे ते आपल्याला पाहायचे, ठीक आहे. किती वर्षानंतर त्या दोघांच्या वयांची बेरीज होणार आहे ते आपल्याला पाहायचे 5 वर्षानंतर. बघा मगाशी आपण काय केलं, तर आपल्याकडे एकच व्यक्ती होता म्हणून आपण काय केलं, या 37 मध्ये एक 5 ऍड केला. मग त्या व्यक्तीचं, त्या एका व्यक्तीचं 5 वर्षानंतर किती वय येणार आहे हे आपण काढलं. पण इथं बघा तुम्हाला दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज दिलेली आहे. जर अजयचं अजयचं वय 5 वर्षानंतर किती असेल, 5 वर्ष अजयचं वय वाढेल आणि संजयचं वय किती वाढेल, संजयचं वय सुद्धा 5 वर्षानं वाढणार आहे. मग तुम्हाला काय करायला लागेल, तर हे 37 वर्ष, हे 37 वर्ष अधिक याचे 5 वर्ष आणि याचे 5 वर्ष म्हणजे दोघांचे मिळून किती वर्ष झाले, 5 आणि 5 किती झाले, 10 वर्ष झाले, हो की नाही. मग दोघांच्या वयांचं बेरीज किती असेल 5 वर्षानंतर, तर 37 अधिक 10 बरोबर 47 ही त्यांची 5 वर्षानंतरची बेरीज असेल. आता जर मला संजय आणि अजयचं 5 वर्षापूर्वीचं वय काढायचं असेल तर काय करावं लागेल, बघा 37 वर्ष त्यांचं आजचं वय आहे, हो की नाही. आणि 5 वर्षापूर्वी दोघांचं वय 5-5 वर्षांनी लहान होणार आहे. म्हणजेच किती वर्षांनी लहान होणार आहेत दोघं मिळून, 10 वर्षांनी लहान होणार आहेत. तर मग त्यांची बेरीज किती असेल, 37 अधिक वजा 10 बरोबर 27. 37 वजा 10 बरोबर 27. ओके. आता त्या पॉइंटचा अर्थ समजला का? जर दोन व्यक्तींच्या वयांची तुम्हाला बेरीज दिलेली असेल तर दोघांचं वय काही वर्षानंतर किंवा काही वर्षाआधी तेवढ्याच वर्षाने कमी किंवा तेवढ्याच वर्षानं जास्त असं होत असतं, ठीक आहे. चला क्लिअर आहे पॉइंट. आता तुम्हाला क्वेश्चन दिला तर करता येईल का? चला सांगा, क्वेश्चन दिला तर करता येईल, यस नो? आयुषा येईल का? ओके ओके. चला मग आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. क्वेश्चन आहे नीता आणि तिची आई, ठीक आहे. नीता आणि तिची आई या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज आहे 38 वर्ष. किती वर्ष आहे, 38 वर्ष. तर 3 वर्षानंतर, किती वर्षानंतर, 3 वर्षानंतर त्या दोघींच्या वयांची बेरीज काय असेल आणि 3 वर्षापूर्वी त्या दोघींच्या वयांची बेरीज काय असेल, सांगा बरं. बर ओके. आधी सांगायचंय मला 3 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज काय असेल. सगळ्यांनी फक्त 3 वर्षानंतरचा आन्सर करायचे मला. चला दोघींच्या वयांची बेरीज 3 वर्षानंतर किती असेल ते सर्वांनी सांगायचंय. ओके. वेल डन. बाकीचे ओके करेक्ट करेक्ट बरोबर आहे. ईश्वरी बरोबर. चला बाकीचे राजवर्धन करेक्ट आहे. अथर्व तुझं काय आन्सर आहे, अथर्व आरव. ओके ओके करेक्ट. बघा आजचं वय जर 38 वर्ष असेल तर 3 वर्षानंतर दोघींचं वय
तीन वर्षानं वाढणार आहे. म्हणजे किती वर्षानं वाढणार आहे मग? 38 अधिक 6. इथं 3 वर्षांनी वाढणी, आईचं 3 वर्षांनी वाढणार, नीताचं वर्षांनी 3 वर्षांनी वाढणार, हो की नाही? इथं नीताचं वय 3 वर्षांनी वाढलं, आईचं वय 3 वर्षांनी वाढलं. मग दोघींचं वय मिळून किती वर्षांनी वाढलेलं आहे? तर 6 वर्षांनी वय वाढलेलं आहे. म्हणजेच 38 अधिक आपल्याला 6 करावे लागतील. किती येईल वय? वयांची बेरीज मग 44 येईल. ठीक आहे. आता बघूयात या दोघींचं वयांची 3 वर्षापूर्वीची बेरीज काय येईल? तर आजच्या वयांची बेरीज किती आहे? 38 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी आईचं वय 3 वर्षांनी लहान होणार आहे, म्हणजे कमी होणार आहे, आणि नीताचं वय सुद्धा 3 वर्षांनी कमी होणार आहे. मग दोघींच्या वय किती वर्षांनी कमी होणार आहे? तर 3 वजा 3 अधिक 3 बरोबर 6 वर्षांनी कमी होणार आहे. म्हणजेच 38 वजा 6 करा. मला सांगा उत्तर किती येतं? 38 वजा 6 बरोबर 32. चला क्लिअर आहे? चला लिहून घ्या सर्वांनी. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन करायचा आहे तुम्हाला आता मी देणार आहे 10 वर्षापूर्वीची बेरीज देणार आहे. दोन व्यक्तींच्या 10 वर्षापूर्वीची बेरीज आहे. इथे लिहिते. आता यम आणि एन पासून कोणाचंही नाव घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. बघा 10 वर्षापूर्वी या दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज होती 85 वर्ष. ठीक आहे. तर त्यांचं आजच्या वयाची बेरीज किती असेल आणि 10 वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती असेल मला सांगायचं. पहिल्यांदा सांगायचे आजच्या वयाची बेरीज. विचार करा काय करावं लागेल. आता उत्तर आलं पाहिजे आपल्याला. बर, दोघींचं वय किती किती वर्षांना वाढणार आहे? चुकले. नो, रॉंग. अरे बाळांनो, दोन व्यक्ती आहेत आपल्याकडे, एक व्यक्ती आहे का? मला सांगा. आता 10 वर्षापूर्वी त्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? 85 वर्ष आहे की नाही? मग त्यांचं आजचं वय जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? या व्यक्तीचे 10 वर्ष वाढावे लागतील आणि या व्यक्तीचे सुद्धा 10 वर्ष वाढावे लागतील. आपण इथं जसं केलं तुम्हाला तेच करायचंय. फक्त मायनसच्या जागी प्लस होतात, प्लसच्या जागी मायनस होतात, इतकंच होतंय. करेक्ट. 105. आता आन्सर करेक्ट आले. चला, करेक्ट. अशी गडबडघाई करायची नाही, त्यामुळेच आन्सर चुकतात मग. बघा दोघांच्या वयांची आजची बेरीज 10 वर्षापूर्वीची बेरीज किती आहे? 85 वर्ष आहे. मग जर तुम्हाला आजच्या वयाची बेरीज काढायची असेल तर काय होईल? 10 वर्षापूर्वीचं वय अधिक वाढवावं लागेल आजचं वय काढायचे म्हणल्यानंतर. तर 85 वर्ष म्हणजे आधीचं वय. मग आजचं वय मला जर काढायचं असेल तर त्यामध्ये काय करायला लागेल मला? आधीच्या वयामध्ये मला जे वर्ष आहेत ते काय करावे लागतील? ऍड करावे लागतील. आता हे 85 वर्ष दोघींच्या वयांची बेरीज आहे, पण आता 10 वर्षानंतर म्हणजे आजचं वय काढायचंय तर 10 वर्षानंतर काढावं लागेल, हो की नाही? मग बघा हिचं वय किती वाढणार आहे? 10 वाढणार आहे आणि यांचं वय सुद्धा किती वाढणार आहे? 10 वाढणार आहे. म्हणजे 7चं वय आपल्याला मग मिळणार आहे. 10 अधिक 10 किती होतात? 20 वर्ष होतात. बघा किती येतं मग आन्सर? 105. आता मला सांगा, तर 10 वर्षानंतर आता त्यांचं वय किती असेल? आजच्या वयाच्या 10 वर्षानंतर किती वय असेल? 105 त्यांचं आजच्या वयाची बेरीज आहे. 10 वर्षानंतर किती वय वाढणार आहे त्यांचं? यांचं 10 वर्ष वाढणार आहे, यांचं 10 वर्ष वाढणार आहे, म्हणजेच 20 वर्ष वय वाढणार आहे. बघा किती होतं मग? 125. ओके, 125. कोण म्हणलं रे 85? काय करता तुम्ही कधी कधी माझ्या लक्षातच नाही येत बघा. चला, समजलाय क्वेश्चन? आता मला सांगा या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला दिले तर करता येतील? ओके, करेक्ट. चला सर्वांनी प्रश्न लिहून घ्या आपल्या वहीमध्ये. चला सर्वांनी वहीमध्ये आपला प्रश्न लिहून घ्यायचा आहे. आधी बोर्डवरच लिहून घ्या आणि लिहून झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करा. चला बोर्डवरच जे काही दिलेलं आहे 3 क्वेश्चन्स ते लिहून घ्या आणि नंतर मला चॅट बॉक्स मध्ये डन असं कमेंट करा. ओके. ओके. चला प्रश्न आहे
चला बरं ठीक आहे, आता क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन, नीता आणि, ठीक आहे, प्रश्न लिहून घ्या. नीता आणि अनिता, नीता आणि अनिता यांच्या वयाची बेरीज, यांच्या वयाची आजची बेरीज असं करा. ठीक आहे, नीता आणि अनिता यांच्या आजच्या वयाची बेरीज 74 वर्ष आहे. नीता आणि अनिता यांच्या आजच्या वयाची बेरीज 74 वर्ष आहे. तर नीता व अनिता, तर नीता व अनिता यांचं 8 वर्षापूर्वी वयांची बेरीज किती असेल? नीता व अनिता यांची 8 वर्षापूर्वी वयांची बेरीज किती असेल? चला आता क्वेश्चन मला आन्सर चॅट बॉक्स मध्ये सांगायचं नाहीये. काय करायचे सगळ्यांनी, तर या क्वेश्चनचा आन्सर वहीमध्ये काढायचंय आणि तुमचा आन्सरचा फोटो मला पाठवायचा आहे. चला, इक्वेशन टाइप मध्ये क्वेश्चन लिहा. असं बॉक्स मध्ये लिहू नका, कारण की आता बॉक्स मध्ये तुम्हाला मी सरावासाठी घेत होते, हो की नाही. आता इक्वेशन मध्ये ट्राय करा. चला, आजसाठी थांबूयात. मग आज उद्या आपला लेक्चर असणार आहे परत याच वेळेमध्ये. उद्या आपण नवीन पॉइंट शिकणार आहोत आणि उद्या एक एक व्हरायटीचा क्वेश्चन आपण टार्गेट करायचा प्रयत्न करणार आहोत. वयवारी या चॅप्टर मधला एकही लाईव्ह क्लास मिस करू नका. हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, चला आजसाठी थांबूयात. उद्या भेटूयात सकाळी बरोबर 7:15 वाजता. तोपर्यंत सर्वांना टाटा, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. Bye teacher. Bye madam. Bye teacher. बाय Bye teacher. बाय. Bye.